अशक्य सुंदर सह्याद्री। सह्याद्रीमध्ये असलेला भूत्या झाड, बिलकुल माणसाच्या चेहऱ्याचा हा झाड। फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत मिल्की बार धबधब्याजवळ। नाही इथं एक जबरदस्त असा साप आहे तिथं। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे। सह्याद्रीच्या कुशीत अनेक सुंदर जागा लपलेल्या आहेत। यातील काही जागा लोकांपर्यंत पोहोचल्या तर काही जागा अजूनही हिडन म्हणूनच ओळखल्या जातात। अशी सह्याद्रीतली एक अतिशय सुंदर जागा म्हणजे मिल्की बार धबधबा। ज्या धबधब्याचं वाहणारं पाणी हे दुधासारखं पांढरं शुभ्र आहे आणि हे पाणी जमिनीवर पडताच निळ्या पाण्याचा कुंड तयार होतो। सगळ्यात पहिले आपल्याला यायचं आहे तामिनी घाटाच्या थोडासा पहिले हॉटेल प्लस व्हॅली जवळ। जर आपण हॉटेल प्लस व्हॅली जवळ आलो तर याच्या सराउंडिंग मध्ये बहुत सारे अशा सुंदर सुंदर जागा आहे। सावड्या घाट झाला, अंदरबन ट्रेक झाला, प्लस व्हॅली झाली आणि आता जिथं आपल्याला जायचं आहे तो आहे मिल्की बार। असे बहुत सारे पॉइंट आहे। सो या जागेवरून आपण जाऊ आता थोडा समोर आणि समोर जाऊन एक्झॅक्ट कुठून उतरले जाते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। मिल्की बार धबधब्याजवळ जाणे एकदम सोपी आहे। पुणे किंवा मुंबईवरून सर्वप्रथम तामिनी घाटात यावे। मिल्की बार धबधबा पुणेपासून 50 किलोमीटर तर मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। तामिनी घाटात असलेल्या प्लस व्हॅलीमध्ये हा मिल्की बार धबधबा स्थित आहे आणि या धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी 2 मुख्य रस्ते आहेत। हॉटेल प्लस व्हॅली पासून थोडासा समोर आलो, जवळपास 500-600 मीटर थोडा समोर आलो तर आपल्याला एक असा पॉइंट दिसते ज्या पॉइंट वरून प्लस व्हॅलीला खाली उतरण्याचा रस्ता आहे, म्हणजे हा वाला रस्ता। मिल्की बार धबधब्याजवळ जाण्यासाठी हा पहिला रस्ता। प्लस व्हॅली मध्ये खाली उतरण्यासाठी याच रस्त्यावरून खाली उतरल्या जाते, पण पावसा कारण या जागेवरून बहुत जास्त फ्लो राहते पाण्याचा ना, दगड पण खाली घसरत जाते, जिथं पाय ठेवताना आपले पाय स्लिप होते ना, म्हणून पावसाळ्यात मोस्टली हा जो प्लस व्हॅलीचा रस्ता आहे हा बंद केला जाते। पण या रस्त्यावरून जेव्हा आपण खाली उतरतो तर आपल्याला बहुत सारे सुंदर सुंदर पॉइंट भेटते। या जागेवरून पण आपण मिल्की बार वॉटरफॉलला जाऊ शकतो, पण सध्या इथून रस्ता बंद आहे ना, पावसा कारण बहुत जास्त स्लिपरी झाला आहे, म्हणून इथून न जाता आपण चाललो डोंगरवाडी गावात। डोंगरवाडी गावामधून रस्ता थोडासा इझी आहे, सो आज आपण त्या बाजूने रस्ता कव्हर करायचा प्रयत्न करू। मिल्की बार धबधब्याजवळ जाण्यासाठी दुसरा सोपी रस्ता म्हणजे डोंगरवाडी जोडून जाणारा रस्ता। हॉटेल प्लस व्हॅली जोडून 4 किलोमीटर अंतरावर हा रस्ता स्थित आहे। जसं आपण थोडासा समोर आलो, या टर्निंग पासून समोर आल्यावर आपल्याला इथे एक असा खाली जाणारा रोड दिसून राहिला आहे। या जागेवर एक चेकपोस्ट आहे, या चेकपोस्ट पासून आपल्याला खाली जावं लागते। डोंगरवाडीत असलेल्या चेकपोस्ट पासून सुरू होतो ओरिजिनल ट्रेक। या चेकपोस्ट पासून आपली ट्रेकिंग सुरू झाली आहे। ज्या जागेवर आपण आता चाललो आहोत मिल्की बार, याच मिल्की बारवर बहुत सारे ॲक्सिडेंट झाले आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये डुबून काही लोकांचा मृत्यू झाला आहे, काही लोकांचे तिथं म्हणजे पाय स्लिप झाल्या कारण पायाचे ॲक्सिडेंट झाले आहे। तामिनी घाटातील निसर्ग बघण्यासाठी जेवढा सुंदर आहे तेवढाच घातक सुद्धा आहे। तामिनी घाटात असलेल्या प्लस व्हॅलीमध्ये अपघात झाल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो। जेव्हापासून मिल्की बार धबधबा लोकांसमोर आला तेव्हापासून या धबधब्यावर सुद्धा अनेक अपघात झाले आहेत। 2024च्या जून महिन्यात 9 मुले फिरण्यासाठी मिल्की बार धबधब्याजवळ आले। स्वच्छ पाणी पाहून ते पाण्यात उतरले। पाण्याचा अंदाज न लागल्याने जलाशयात पोहताना त्यातील एक मुलगा पाण्यात डुबला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। यानंतर परत 25 दिवसांनी एका दुसऱ्या मुलाचा याच जागेवर जलाशयात पोहताना मृत्यू झाला आणि तेव्हापासून 1 सप्टेंबर पर्यंत ही जागा बंद ठेवण्यात आली। असे बहुत सारे अपघात झाले म्हणून या जागेला मोस्टली रेस्ट्रिक्टेड केलं आहे, पण ही जागा बहुत जास्त सुंदर आहे। जर अशा ठिकाणी यायचं असेल तर एखादी गाईड सोबत असणं बहुत गरजेचं आहे, म्हणून आज आपण पुन्हा एकदा आलो आहो विशाल दादा सोबत। लास्ट व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला अंदरबन जंगल ट्रेकचा, जेवढी पण झाडाची सुंदर अशी माहिती दिली होती ते याद दादानं दिली होती। आणि या संपूर्ण सराउंडिंग जेवढा पण एरिया आहे या पूर्ण एरियाची खूप सुंदर अशी माहिती दादाजवळ आहे। जर तुम्हाला या जागेवर यायचं असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा। निसर्गाने नटलेल्या तामिनी घाटात अनेक फिरण्यासारख्या जागा आहेत। सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला सावड्या घाट, जिथे एकाच जागेवरून शेकडो धबधबे कोसळताना दिसतात। फॅमिलीसाठी सोपा आणि सुरक्षित ट्रेक म्हणजे अंदरबन ट्रेक। त्याचप्रमाणे निळ्या पाण्याच्या कुंडाचा देवकुंड धबधबा, सिक्रेट जागेवर असलेला सिक्रेट प्लेस,
अशा अनेक जागा या तामिनी घाट परिसरात आहेत. ज्या जागेवरून आता आपण गाडी पार्क केलो इथपासून किती वेळ लागेल आपल्याला त्या एक्झॅक्ट पॉइंट पर्यंत जाल म्हणजे मिल्की बार? एक तास लागतो. ते पण चालण्यावरती डिपेंड आहे किती फास्ट चालताय, स्लो चालताय. चालताना तुम्हाला आता वड आहे, वड्यातून चालायला लागते आणि पूर्ण उतार आहे. 1 ते 1.5 तास लागतो 1-1.5 तास. पहिलेच्या काळामध्ये या तामिनी घाटाचा उपयोग दळणवळणासाठी केला जायचा, म्हणजे खालून वर जाण्यासाठी, वरून खाली येण्यासाठी, आपले काही साहित्य खाली पोहोचवायचे आहे त्याच्यासाठी. सध्या लोकांनी तामिनी घाटाला एक्सप्लोर करणं चालू केलं आहे आणि या जागेवर बहुत सुंदर सुंदर अशा जागा आहे जे आपलं मन तृप्त करून टाकतील. आणि असाच निसर्गात असलेला एक सुंदर जागा म्हणजे मिल्की बार वॉटरफॉल. स्टार्टिंग पासून जवळपास 10-15 मिनिटाचा असा सपाट भूभाग आहे. एकदा हा सपाट भूभाग संपला का मग डायरेक्ट असा उतारच चालू होईल, तीव्र उतार, जो स्लिपरीवाला तीव्र उतार आहे. आजचं वातावरण बहुत मस्त आहे. आज ऊन बी निघली आहे ना, आकाश पूर्ण निळा निळा आहे. म्हणून आपण आजचा दिवस सिलेक्ट केला जेणेकरून त्या धबधब्याची ओरिजिनल सुंदरता आपल्याला कॅप्चर करता येईल. थोड्या समोर जाताच एक टॉवर दिसणार. इथूनच आपल्याला खाली उतरायचे आहे. जवळपास 10-15 मिनिटाची आपण ट्रेकिंग करून समोर आलो. समोर आल्यावर आपल्याला हा एक भला मोठा असा टावर दिसून राहिला. या टावरच्या डाव्या बाजूला एक रस्ता खाली चालला आहे. या रस्त्यावरून उतरून आपल्याला खाली जायचं आहे. आता सुरू झाली झाड झुडपवाला पायवाट. या जागेपासून आपल्याला बिलकुलच ऊन नाही लागणार. वेगवेगळ्या प्रकारचे झाड दिसत आहे इथं. पावसानंतर सगळ्यात पहिले जाणारे आपणच लोक दिसत आहोत, कारण या जागेवर पायवाट अजिबात मळलेली नाही आहे, म्हणजे इथून कोणी चालत नाही गेले आहे. मिल्की बार धबधब्याजवळच अंधारबन जंगल ट्रेक आहे. जे जंगल जैवविविधतेने समृद्ध असून त्या जंगलात अनेक प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती सुद्धा पाहायला मिळतात. या जागेवर बहुत सारे झाड दिसत आहे. साधारणतः 100-150 प्रकारचे झाडं असतील. की आयुर्वेदिक वनस्पती पण भरपूर प्रकारचे आहेत आणि रानमेवा पण भरपूर प्रकारचे आहेत. हे अंधारबनचं जंगल तामिनी घाटाच्या जंगलाला कनेक्ट असून मिल्की बार धबधब्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर आपल्याला अनेक प्रकारचे जंगली झाडे तसेच जंगली फळे सुद्धा पाहायला मिळतात. तर उन्हाळ्यात तुम्ही आवर्जून सह्याद्रीच्या पट्ट्यात या, तुम्हाला रानमेवा खायला भेटेल. इथं आंबा बघितला तुम्ही आता. आपल्याकडे करवंद असतात, त्याला काळे मैना म्हणतात. तोरण भेटतं, आळू भेटतो, कोकम भेटतं, त्याच्यानंतर जांभळ भेटतं. असे बरेच प्रकारचे रानमेवा भेटतात. थोडासा समोर आलो ना, या जागेवर भला मोठा असा झाड असा पडलेला दिसून राहिला आहे. पावसाळ्यामध्ये बहुत जोराचा वादळ वारा येते असं जंगलामध्ये. असे मोठमोठे झाडं जे आहे ते तुटून मुळासकट डायरेक्ट तुटून खाली पडते. हे आयनाचं झाड आहे. आपण अंधारबन मध्ये पण बघितलं. ह्याच्यावरती काजवे भरपूर येतात. जसा जसा आपण समोर चाललो हा जंगल एकदमच घनदाट होत चालला. सापच समजलो मी याला. हा सापापेक्षा कमी नाही दिसत आहे. भयानक अशी वेल आहे पण हे साप. मोठमोठ्या वेली. या वेली कमी ना, खोडच जास्त दिसून राहिला आहे. इथं सध्या येणं जाणं कोणाचं नाही आहे ना, म्हणून हे एकदम वर्जिन म्हणजे एकदमच अनटच असा जंगल वाटत आहे. मान्सून सीझनमध्ये तामिनी घाटात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. याच पावसाकारण सह्याद्रीतील दगड आणि मातीवर फंगस तयार होऊन स्लिपरी पायवाट तयार होते, जिथून ट्रेक करत असताना पाय स्लिप होऊन अपघात होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बघा पावसाकारण हा रस्ता कसा स्लिपरी झाला आहे. जरी हा दगडावाला नसला ना, चिखलवाला असला तरी हे बघा असं बोट ठेवतो ना, हे स्लिपरी आहे. स्लिपरी दिसतंय. तर असा पाय ठेवला तर गपकन आपण स्लिप होऊ शकतो. तर म्हणून अशा स्लिपरी जागेवर येत असताना चांगल्या ग्रिपचे शूज घ्या. बहुत सारे लोक विचारतात का सह्याद्रीसाठी कोणते ट्रेकचे शूज लावायला पाहिजे. तर मी रिकमेंड करेन CTR कंपनीचे शूज घ्या. एकदम स्वस्त, टिकाऊ न मस्त. काही दिवसाअगोदर कुंभे वॉटरफॉलला अशीच एक घटना घडली. देश विदेशात भटकंती करून लोकांपर्यंत सुंदर जागा पोहोचवणारी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार ही कुंभे वॉटरफॉलला एक्सप्लोअर करत असताना तिचा अचानक पाय स्लिप झाला आणि ती जवळपास 350 फूट खोल दरीत पडली. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा जंगल पार करून जसं आपण समोर आलो, एक छोटासा असा ओपन स्पेस सपाट भूभाग दिसत आहे. या जागेवरून आपल्याला पूर्ण भीरा डॅमचा भयानक असा व्ह्यू दिसत आहे. खूप सुंदर.
या सपाट भूभागावर आल्यानंतर तुमच्या चारही दिसेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यू पॉइंट दिसतील. जसा आता आपल्या डोळ्यासमोर बहुत मोठा असा धबधबा आहे. हा आहे प्लस व्हॅली धबधबा, तामिनी घाटातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक धबधबा. हा धबधबा जवळपास 400 फूट उंच आहे आणि येणाऱ्या काळात याच धबधब्यावर आपल्याला एक ॲडव्हेंचर पाहायला मिळणार. किती उंच आहे हा. हा दिसतंय पाठीमागचा धबधबा, हा प्लस व्हॅली मधला धबधबा आहे. रोडावरून जाता येता कधीच आपल्याला दिसत नाही. या पॉईंटवर आल्यानंतरच आपल्याला या धबधब्याचं दर्शन घडू शकते. हे अशी एक आडवी व्हॅली ना अशी एक उभी व्हॅली, हे प्लस आकारामध्ये तयार झाली आहे म्हणून याला प्लस व्हॅली म्हटल्या जाते. ना याच प्लस व्हॅलीच्या मधात आपल्याला बहुत सारे असे खजिन्या स्वरूपात निसर्गाच्या सुंदर जागा आहे. प्लस व्हॅली, देवकुंड धबधबा, मिल्की बार वॉटरफॉल, सावड्या घाट पॉईंट, अंदरबन ट्रेक. जर तुम्ही इथं आले तर 3-4 दिवस सुट्ट्या काढून या, जेणेकरून तुम्ही या सगळ्या जागेला एक्झॅक्टली कव्हर करू शकणार. आणि इथेच पाहायला मिळाली बिबट्याची निशाणी. बिबट्याशिवाय नक्की हे काय, हां वाटत तर आहे. हे काय त्याचा पांजा दिसला का? ज्या जागेवर आता आपण चाललो आहोत या जागेवर बिबट्याचा वावर आहे, हे दिसत आहे. आणि बिबट्याने एकदम ताजी शी केलेली आहे. आणि इथंच हा बिबट्याचा असा पंजा आहे. ठीक आहे, एक्झॅक्ट दिसून येत आहे का नाही माहीत नाही. का वाटतं किती वेळा पहिलीची असेल? थोडा वेळ झाला असेल. पण बिबट्याच्या एरियात आलो दादा. हे काय, आपण पण बिबट्याचे काय त्याला पण सह्याद्रीतले वाघ आहेत, घाबरायचं नाही. असाच बिबट्याचा एक बेकार अनुभव आहे माझ्याजवळ. जीवदान किल्ल्यावर गेलो होतो आणि त्याचा आवाज आला आणि कुत्र्यासारखा परत घरी गेलो होतो मी. असाच म्हणत होतो मी, सह्याद्रीचा वाघ आव. जसा आवाज आला बिबट्याचा, कुत्र्यासारखा परालो 120च्या स्पीड मध्ये. पठाराला पार केल्यानंतर सुरू होते ओरिजिनल जंगल ट्रेक, जिथे आपल्याला निसर्गातील अद्भुत झाडांचं दर्शन घडते. या जागेवर बिबट्या तर आहे म्हणताय आणि त्यांना आता बिलकुल ताजी सकाळीच केलेली शी आहे. म्हणजे तो बिबट्या याच कुठेतरी एरियात असायला पाहिजे. पण आज बिबट्याचं नाव ऐकल्यावर एवढी भीती नाही वाटतंय, कारण आज आपण एकटे ना. तर या जागेवरचे एक लोकल दादा आहेत, लोकल व्यक्ती, आणि त्यांच्या मदतीनेच आता आपण चाललो खाली. जसा आपण दरीतून खाली उतरत जातो तसा हा जंगल अजूनच घनदाट होताना दिसतो. या जागेवरून पाणी वाहून जेवढी माती होती ती माती वाहून गेली आहे, दगड वाहून गेले ना. आता डायरेक्ट झाडाचे असे मूळ दिसून राहिले आहे. जर या जागेवरून जाताना तुमचे पाय स्लिप झाले तर तुम्ही याच मुळांचा उपयोग करून आणि याच मुळांची मदत घेऊन असं पकडून हळूहळू खाली जाऊ शकता. मूळ एकदम मजबूत आहे, मजबूती चेक करूनच असे मूळ पकडाना खाली जा. नाही तर कच्चावाला मूळ पकडाल ना डायरेक्ट मुळासकटच खाली जाल. लेण्याचे देणेच व्हायचे. ओ, जंगलाच्या सुरुवातीला पायवाटेवर छोटे दगड असल्या कारण कंटिन्यू पाय स्लिप होत असतात. इथून खाली उतरत असताना एकदम सांभाळून. ज्यावेळेस आपण उताराने जात असतो त्यावेळेस असं सरळ न चालता पाय क्रॉस जर टाकले तर तुम्हाला शक्यतो स्लिप होत नाही. तुम्ही खेकड्याच्या पद्धतीने आपल्याला चालत जायचं आहे, तेव्हा जाऊन आपण अशा उतार भागावरून स्लिप नाही होणार. असा तिरपा उतारावरून खाली उतरण्याची चांगली निंजा टेक्निक दादांनी सांगितली, ज्या टेक्निकच्या मदतीने आपण इझिली खाली उतरू शकलो. ज्या जागेवरून आपण चाललो या जागेवरचे दगड एकदम असे लूज झाले आहे. जिथं मी पाय ठेवतो तर पायाखालचे जे जमीन आहे, जिथं दगड आहे ते डायरेक्ट असे घसरत आहे. त्याच्या कारण पाय पूर्ण स्लिप होत आहे. इथं येताना चांगल्या ग्रिपचे शूज तर घालूनच या, पण इथं येताना ट्रेकिंगची स्टिक पण आणा थोडासा अनुभव घेऊन या का उतारावरून कसे चालल्या जाते. अशा डोंगराच्या बाजूने जात असताना आपली एक नजर अशी वरच्या बाजूला पण राहिली पाहिजे, कारण वरच्या बाजूला जर वाहणार म्हणजे बंदर जर राहिले आणि ते इकडून तिकडे उड्या मारत राहिले तर दगड वरून खाली येऊन आपल्या डोक्यावर पडू शकते ना, आपल्याला इजा होऊ शकते. असाच एक किस्सा तोरणा किल्ल्यावर पाहायला मिळाला. एक ट्रेकर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी तोरणा किल्ल्यावर आला. डोंगराच्या वरच्या बाजूला काही वानर उड्या मारत होते. वानरांच्या हालचालीने एक मोठा दगड खाली ट्रेक करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर कोसळला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरा मोगली बनल्यासारखंच वाटत आहे, टार्झन. म्हणून अशा जागेवर ट्रेक करत असताना आपली एक नजर डोंगराच्या वरच्या बाजूला असणे खूप गरजेचे आहे. तसेच चालत असताना एक नजर खाली रस्त्यावर असणे पण गरजेचे आहे, कारण अशाच दगडांच्या मधात विषारी साप सुद्धा असू शकतो.
दगड दगड पडते रे बाबा. या जागेवर पहिला पाण्याचा झरा लागलाय. पुरा घामाचा ओला चिंबा आहे. तोंड थोडासा धुवून टाकू. चुकून हा उतार संपण्याचा काही नावच नाही घेऊन राहिला. जेवढा खाली चाललो अजून जास्त जास्त खाली खाली चाललाय हा उतार. या जंगलातून समोर जात असताना अनेक प्रकारचे झाडे पाहायला मिळतात. हो, असा एकटा आलो असतो तर घाबरलोच असतो. सापासारखा लटकून आहे ह्या जागेवर. या पायवाटेवरून समोर जात असताना 100 वर्ष जुनं एक झाड पाहायला मिळाला. अरे बापरे, हा केवढा मोठा झाड आहे. करोडो वर्षापासून या जागेवर उभा आहे का काय का एवढा मोठा झाड आहे असा. आणि याच झाडाच्या बाजूला अजून एक रहस्यमय झाड पाहायला मिळाला, ज्याला सह्याद्रीतील भूत्याचं झाड म्हणूनही ओळखल्या जाते. सह्याद्रीमध्ये असलेला भूत्या झाड, बिलकुल माणसाच्या चेहऱ्याचा हा झाड. या भूत्या झाडाचा हा आहे एक डोकं. इथं आहे 2 डोळे, हा नाक, हा तोंड. याला म्हणतात सह्याद्रीचा भूत्याचा झाड. या भूत्या झाडाला करू बाय ना निघू आपण आपल्या मेन टार्गेटवर. सह्याद्रीत अशा बहुत साऱ्या चमत्कारी गोष्टी आहे. जर आपण भटकासाठी घराच्या बाहेर निघलो तरच आपल्याला अशा गोष्टी पाहायला भेटू शकते, ज्या अद्भुत निसर्गानं भरलेल्या चमत्कारी गोष्टी आहे. आता गचकलो होतो. या जागेवर आतापर्यंत अनेक ऍक्सिडेंट झाले आहेत, म्हणून इथे जागोजागी माहिती फलक लावलेले पाहायला मिळतात. इथं समोर आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड पाहायला भेटत आहे. जबरदस्त इन्स्ट्रक्शन आहे, एकदा नक्की वाचा. वेलीवाले झाडं लागले आहे, याचा अर्थ आपण धबधब्याच्या एकदम जवळ आलो. आपण पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला येऊन पोहोचलो होता. यालाच अपोजिट डायरेक्शन फॉलो करत समोर जायचं आहे. तिथपर्यंत जिथपर्यंत हे नदी संपत नाही. पाणी एकदम स्वच्छ आहे, स्वच्छ. जर आपण या पाण्याच्या विरुद्ध दिशेला फॉलो करत समोर गेलो तर आपण जाऊन पोहोचतो मिल्की बार धबधब्याजवळ. झाडं झुडपं का काव आहे. पण या धबधब्याजवळ पोहोचण्या अगोदर आपल्याला घनदाट झाडे झुडपे तसेच मोठमोठ्या वेलींना पार करत समोर जावे लागते. हे झाडं झुडपं पार झाले तर असे मोठमोठे दगड लागतील. दगड बहुत जास्त स्लिपरी आहे, सो सांभाळून. जसा आपण या कठीण टप्प्याला पार करून समोर आलो तसंच इथे एक शॉकिंग गोष्ट पाहायला मिळाली. हळूहळू हे जागा प्रेमाचं प्रतीक बनत चालली आहे. इथं असलेल्या झाडांवर लोकांचे असे नावं कोरून आहे. झाडाला पण नाही सोडलं. हे जे नदी दिसतंय ना आता, या नदीच्या प्रवाहानं आपल्याला समोर जायचं डायरेक्ट धबधब्यापर्यंत. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. पाण्याच्या अंदरचे दगड भी दिसत आहे. त्या व्हॅलीच्या शेवटमध्ये जायचं आहे अंदर. तिथं आहे धबधबा. मिल्की बार धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला 2 वेळा पाण्याला क्रॉस करून समोर जावे लागते. पाण्याचे प्रवाह जास्त असल्यास स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी.
आणि जसा आपण या पाण्याला क्रॉस करतो तसंच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक सुंदर धबधबा. बाप रे, आता आपण येऊन पोहोचलो आहोत एका पहिल्या धबधब्यावर. सुंदर दिसत आहे तो धबधबा. या धबधब्याला 3 लेअर धबधबा म्हणूनही ओळखल्या जाते आणि इथेच पाहायला मिळतो निळ्या पाण्याचा कुंड. सह्याद्रीमध्ये असलेला खजिना, अशक्य सुंदर सह्याद्री. या जागेवर जास्त टाइमपास न करता आपण निघालो आपल्या मेन टार्गेटकडे, म्हणजेच मिल्की बार धबधब्याकडे. भयानक असं पाणी पोटात साचवून आणलंय. मोबाईल ओले झाले का काय का नाही वाचलं रे बा. 3 लेअर धबधब्यापासून मिल्की बार धबधबा 5 मिनिटाच्या अंतरावर असून इथे जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पाण्याला क्रॉस करावे लागते. बस आता आपण येऊन पोहोचलो आपल्या मेन टार्गेटवर, म्हणजेच मिल्की बार वॉटरफॉलवर. आता क्रॉस होऊन दुसऱ्या बाजूला जायचं आहे. या घनदाट जंगलात वेगवेगळ्या वनस्पतींप्रमाणेच अनेक प्रकारच्या प्राण्यांचं सुद्धा दर्शन घडते. फायनली मित्रांनो, या जागेवर भेटला आपला सह्याद्री मित्र, खेकडा मित्र. नदीला क्रॉस करताच आपण जाऊन पोहोचतो धबधब्याजवळ, जिथे एक साप आपली आतुरतेने वाट बघत बसला होता. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत मिल्की बार धबधब्याजवळ. नाही इथं एक जबरदस्त असा साप आहे. तिथं या जागेवर साप आहे, साप. मला वाटलं हा मेलेला साप असणार. धबधब्याची खरी सुंदरता हे धबधब्याच्या जवळ गेल्यावरच समजते. दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र वाहणाऱ्या पाण्याकारणच या धबधब्याला मिल्की बार धबधबा म्हटल्या जात असणार. अशक्य सुंदर सह्याद्री. मस्त निळं पाणी आहे, एकच नंबर. आफ्रिकेवरून रिटर्न आल्यावर आपण स्विमिंग क्लास लावले आणि फायनली आता आपल्याला स्विमिंग येते. याच पाण्याच्या अंदर आपल्याला समाधी शॉट घ्यायचा होता, पण हा पाणी आपल्याला जमिनीवर बसूच देत नव्हता. मग आपण लावली निंजा टेक्निक. एका मोठ्या दगडाच्या सहाय्याने आपण गेलो पाण्याच्या अंदर आणि फायनली आपला हा शॉट पण कंप्लीट झाला.
जबरदस्त पद्धतीने या जागेला एक्सप्लोर करून आता आपण चाललो परतीच्या मार्गावर. सुंदर जागा होती, एकच नंबर. तामिनी घाटात असलेल्या प्लस व्हॅलीमध्ये असलेली ही जागा जितकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे, तितकंच पावसामध्ये या जागेचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतो. या जागेवर होणाऱ्या अपघाताला लक्षात घेऊन पावसामध्ये ही जागा मोस्टली बंद ठेवल्या जाते. म्हणून या जागेवर येताना प्रोफेशनल टीम किंवा एखादी लोकल गाईड सोबतच यावे, जेणेकरून या सुंदर जागेला एक्सप्लोर करून आपण सुरक्षित रिटर्न जाऊ शकणार. सो मित्रांनो, सह्याद्रीत असलेला हा मिल्की बार होऊ शकेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो आणि होऊ शकेल तेवढे जास्तीत जास्त ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केलो. सह्याद्रीमध्ये असलेली ही सुंदर जागा तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला ही जागा आवडली असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. सो मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन आज सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.